आज आम्ही निघालो एकविरे आईच्या दर्शनाला. सोनखळ गावातली पूर्ण गाव सगळं. तर आम्ही निघतोय तिथनं, घरातनं प्रवास सुरू होतोय. चला म्हणजे चला. हा माझ्या घरातून नातूची घाई आहे पण निघत नाही. ए आई चल, एवढा टाइम काय? ए आई स्वतःचं कष्ट स्वतःच करते ग बिचारी. सोनं घेऊन गाव करताय. चला तयारीला चला, या पटकन बाहेर या, वाट बघताय शांताबाई. ये चाललेले आहे मंदाबाई. आता थेट टरकामध्ये बसले. चला आता मी निघतो सरळ. आपण प्रवास इकडे आहेपर्यंत एक झेट स्टेशन गावपर्यंत पोहायचं करत आहे. हा माझं घर आहे, पाहू शकतो. रामाच्या मंदिरापासून जाऊन राम मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला एक रामाचं दर्शन करून देतो मी दर्शन घेत निघतो. जाता येईल तर रामाचं दर्शन या व्हिडिओमध्ये पाहू शकता. सोनखळ गावामध्ये संतांताई येत आहे. चला पुढं व्हा. हे आमचे कलाकार आहे. जेवण सगळ्या तर एकदम गाणीपासून. आई सदा सुखी गो संसारी, बसली देवलान साज शिनगारी, बसली देवलान साज शिनगारी, बसली देवलान साज शिनगारी. आई दारी तुझे मंगलवारी, होते भक्तांची गर्दी भारी, होते भक्तांची गर्दी भारी, होते भक्तांची गर्दी भारी. सुरू का गाडी सोडते लवकर, पडापट अँगल लावून टाकू. चला डायरेक्ट एकविरेला भेटा जाता. हा होतेच ना. आता हे असं दरवर्षी सगळ्यांची तीच प्रथा आहे. लवकर चला कारण आई बोलते जो लेट येईल त्यालाच दर्शन भेटल. हा पहिला पिकअप ऍक्च्युली 2 पिकअप केलेला आहे. हा जेंट्स साठी आहे. ती मातोश्री बसलेली आहे. जरा असं तर नाही बघता हे जेंट्स लोकांनी सगळा काढून टाका. चला पटकन चल. हा लेडीजचा चाललाय आणि हा जेंट्स आहे. चला हे जेंट्सचा जाऊ दे. चला जेंट्स सोडा. हा लेडीजचा टेम्पो आहे. उदव चला. नारळ गेला तिकडं. साठी जाण्यासाठी हा एक टाइमपास चालतो. तनेरचा परिसर आहे ते आमचे सरपंच साहेब आहेत आणि आमच्या मातोश्री. थोडा विश्रांतीसाठी थांबलेलो आम्ही. रवाना होत आहे. चला झाला सामान सगळा म्हणजे एक नंबर. सामान लिहणारच आहेत ना. हो म्हणजे फोटो घेणार. बस झाला. चला डिस्काउंट दिलाव ना. डिस्काउंट चल ठीक आहे. लागलंय तुझे गो भेटीची जीव झुरतय दर्शनाला.
आई साधा सुखी गो संसारी बसली देवलान साज शिनगारी बसली देवलान साज शिनगारी बसली देवलान साज शिनगारी आई दारी तुझे मंगलवारी होते भक्तांची गर्दी भारी होते भक्तांची गर्दी भारी होते भक्तांची गर्दी भारी परशुरामाची माता माऊली परशुरामाची माता माऊली आई बहीण माहेर घराची आई बहीण माहेर घराची हे आगरी कुलाची शान हाय, आता आम्ही उतरले रोहा ठिकाणी. तिकडे थोडीशी शॉपिंग वगैरे ना सामान घ्यायचं आहे. चला मग आपण पाहूया. रोहा इथून आता रवाना होत आहे. पेट्रोल पंपच्या इकडे उतरले आहे. तिथे दोन्ही पिकअप पेट्रोलने फुल करून सध्या आम्ही आता रवाना होत आहे. चला मग. तुझ्या पायऱ्या 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 चरीना अय तुझ्या पायऱ्या 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 चरीना पायऱ्या चरीना गाय तुझ्या पायऱ्या चरीना पायऱ्या चरीना गाय तुझ्या पायऱ्या चरीना नाय तुझं दर्शना घेईन नाय तुझ्या पायऱ्या 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 तरीना कापूर योझे उंशीन आहे तुझे पहिले पैरीवरी कापूर योझे उंशीन आहे तुझे पहिले पैरीवरी कापूर दालुनीला वाट धरली आहे तुझ्या मंदिराची कापूर दालुनीला वाट धरली आहे तुझ्या मंदिराची नाय तुझ्या पायऱ्या 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 तरीना नाय तुझ्या पायऱ्या 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 तरीना किती आई गाजते नाव तुझा जगभर गाजते नाव तुझा जमतील ग हरण्याला आई तुझ्या ग दर्शनाला माऊली तुझ्या ग भेटीला मी येते ग
आपण एकविराईचे प्रवेश केलेला आहे. गाड्या पार्किंगमध्ये लावत आहोत आणि सगळे पब्लिक जेंट्स पहिलेच उतरलेले आहेत. लेडीजची उतरण्याची तयारी आहे. सामान ह्या आपल्या ललिताताई चिकनचा मसाला दाखवत आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात सर्व लेडीज आहेत आपल्या तयारीमध्ये. सर्व कटिंग चालू आहे आणि आपल्या संतनेताई फुल कोली ड्रेसिंगमध्ये वाटते आणि सगळ्या ह्या लेडीज तुम्ही पाहू शकता. माझी मिसेस शुभंगी मामी, उमेशची मिसेस संगूताई आपल्या फुल जोरदार चालू आहे. तिकडे कोमलताई चालले आणि म्हणजे सगळे लेडीज मिळून जुळूनच चालू आहे. पूर्ण कटिंग झालेलीच आहे. मी मीडियमला करून टाकलेली आहे. त्यातली आपल्या ह्या मेवणीबाई, मालाताई, सुली मावशीस आणि हे आपले मिन्नत मामा. चिकनची तयारी सर्व आहे आणि ते साईनाथ भाऊ म्हणजे आहेत. आता आपण ह्या व्हिडिओतून त्यांचा पूर्ण आवाज पाहू शकता कसा गोंगाट चालला आहे. ते हा गाड्यांचा पीठ मळण्यासाठी घेत आहे. चला मग पाहूया आपण त्यांची इथली काय आहे या व्हिडिओमार्फतून पाहू शकतो. ही बघा कशी मजा चालली आहे यांची कटिंगची. फुल स्टॉक. अजूनपर्यंत आपल्या उमेशताईच्या मिसेस, उमेश भाऊंच्या मिसेस आहेत त्याच्याने ह्या कोमलताई, मंदाताई माझी मिसेस आणि ललिताताई आहे, मामी आहे तिकडे, शुभंगी मामी, कमले आहे मावशीस. ह्या अजून बिचारी तिथेच कष्ट करत आहे. सर्व मुली आपल्या महिला आणि ही आयनाथ भाऊची बायको पण आहे तिथे साईडला. ती पण तिथून हरलेली नाही आहेत. संचित आपली लीडर आहे. सुपरवायझर शिवाय काहीच काम करत नाही. बघा तुम्ही तिचं मजाच बघा फक्त. तिकडे आयनाथ भाऊ आणि मामाची तयारी फुल जोरदार आहे. आणि हे गाड्यांचं पीठ आहे ॲक्च्युली. ती मलतच आहेत कारण त्यांना लय थापाला लागतं, लय मालाला लागतात मग ते स्टॉकमध्ये. आणि हे गाड्यांची सुरुवात झालेली आहे पाहू शकते फोटोमध्ये. आता पाहूया मला पण कारल्याची डोंगरी देऊल भारी घाटान बसली आईची स्वारी सांज सकाळचे पारी. मटण आहे मुंगनी एवढी अजूनपर्यंत कटिंग चालूच आहे. आता ह्या लहान मुलांसाठी बाजूचे कोणी चिकन घेतलेलं आहे. तिकडे आपले लहान मुलांचे जे भुकेले आहेत त्यांना थोडं चिकन मटण बाजूचे कोणी घेतलेलं आहे. आता हे आपल्या घाऱ्यांचं अजूनपर्यंत चालूच आहे कारण एवढे माणसांच्या घाऱ्यांना पाहिजेत ना. तर त्यासाठी आता बघूया कारण मला पण तिथं जावं लागलं स्वतः. पण मी फोटो काढून घेतले बाकी काही ना. आता पाहू शकता मी पण एक गोटी घेऊन म्हणजे गाड्यांची ते मला अर्धा तास हे करायला लागतं. काहीच जमत नाही. बघा तुम्ही झमऱ्या करत असतं तिकडे. बायका माझी मजाक घेतात नुसती. काय संसार करेल बाबा. सगळ्यांचे 4-4, 5-5 झाल्यात तरी माझी काही एक गाडी. मन भरून आलंय हे आज पाहुणी माऊलीला. मान खाला नरलाचा देऊ आईच्या चरणाला. माऊली सोन्यानं सजली नवरात्रीच्या सणाला. माऊली सोन्यानं सजली
यांना स्वतः सरपंच आहेत आणि आपले भास्कर जीवन पप्पू चालत आहे आपले एकविरेचं परिसर. मन भरून आलंय हे आज पाहुणी माऊलीला मान खाना नरनाचा देऊ आईच्या चरणाला माऊली सोन्यानं सजली नवरात्रीची सणाला माऊली सोन्यानं सजली नवरात्रीची सणाला भक्त जमल्याने गो आरतीला या कारल्याच्या डोंगराला भक्त जमल्याने गो. आई तुझे दाराशी येईन गो आई तुझे दाराशी येईन आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन गो आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन वाजवता आवाज येते गाणं वाजवत राहा. चला जा. हाय गाई चालत एकविरीला दर्शनाला आहे. सिंगल सगळे सिंगल डबल सिंगल. तुझे संग कोंबड्या उडवताना देऊ लाव तुझे नावानी नाव डुलतय दर्यानं सागरान ग दर्यानं सागरान मानखीला लाचन गुलाब उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. हे आपलं साईनाथ भाऊ आणि त्यांचे मिसेस दरवर्षी आम्हाला हा कोंबडा द्यायला लागते एकविरायच्या चरणाशी. आता चला पाहूया आपण. हे तुम्ही इथं नारळ फोडल्याचे सर्व तुकडे ते बघतच आहेत तुम्ही, कारण इथून स्टार्ट होतं. सर्व भक्तजण इथं नारळ फोडून पुढं दर्शनाला जातात. ही पहिली पायरी आहे आपल्या आई एकविरे माऊलीची. चला मग मी इथं स्टार्ट करते. हे बघू शकता पहिली पायरीचं आपल्या आई माऊलीच्या पादुका आहेत तिथं मी स्वतः आता दर्शन घेते. चला इथून मग स्टार्ट करते. ही पायरी आपल्या इथून बघू शकता. आमच्या पुढं मंडळी काही मंडळी येत आहे, काही मंडळी जात आहे आमच्या गावातली. इकडं बघू शकता तुम्ही प्रत्यक्ष. आता तुम्ही इकडूनचा एकविराईचा परिसर बघा.
म्हटलं समोरचे घरा वगैरे बघितले तर आईचा डोंगरचा इथला परिसर हे आमचे सरपंच साहेब आणि हे पप्पू दादा आणि आपले भास्कर हे मला वाटते हे जाऊन आले. हां 2 वेळेला जाऊन आले असं म्हणतात. ठीक आहे. आता इथून डबल व्हिडिओ स्टार्ट करते. चला हे आपले एक एक पायरी आहेत, लहान मुलं वगैरे धावत येतात. आता हे पुढं काही एक अंतरावर आमची मंडळी आहेत, त्यांना आता मी सांगतो चला गजर घेऊन जाऊया आई माऊलीचा. तर त्यांना मी इथं थांबवायचा प्रयत्न करीत आहेत. तर तिकडे आता गजराची सुरुवात होईल थोड्या वेळाने, तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ सर. झाली गाई आग आग आई आई तुझ्या दर्शनाची झाली गाई आग आग आई आई तुझ्या दर्शनाची झाली गाई आग आग आई आई एक चरतय गो आई तुझं दर्शन घेतय गो. पायरी एक एक चरतय गो आई तुझं दर्शन घेतय गो. देव सुखान मागणं मागतई गो देव सुखानं मागणं मागतय गो. देऊळ सजलय गो आई तुझा देऊळ सजलय गो. तुला गरजुला कमारेली गो मारेली आणि नाकवानी गो आणि नाकवानी हे चालले गजर गायत. आता मी आहे पाठी, एक एक पायरी चालत चाललेलं आहे. मध्यंतर आलेलो आहेत आम्ही, तरी पण पुढं आमचा आता गजर चालूच राहणार आहे. तुम्ही पाहू शकता हे मंडळी आमची पुढं चालली आहेत. बाकी जेंट्स लोक पुढं पोचलेले, महिलांचाच चाललेला आहे. आता इथं कंटाळा आल्यावर रुंगा नेसून नेसून घालते. आई एक चरतय गो आई तुझं दर्शन घेतय गो. पायरी एक एक चरतय गो आई तुझं दर्शन घेतय गो. देव सुखान मागणं मागतई गो देव सुखानं मागणं मागतय गो. देऊळ सजलय गो आई तुझा देऊळ सजलय गो. पाऊस पडे डोंगराने आई माझी भिजली ग पाण्यान. पाऊस पडे डोंगराने आई माझी भिजली ग पाऊस पडे डोंगराने आई माझी भिजली ग पाण्यान. पाऊस पडे डोंगराने आई माझी भिजली ग पाण्यान. मंगळाने किनारे दारान आई तुला साडी तोली सामान. पाऊस पडे डोंगराने आई तुझे दाराशी येईन गो आई तुझे दाराशी येईन. आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन गो आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन.
या गोतैताचे पुनवला पुनवला येताव गो तुझे जत्रेला
चला झालं इथं आता आम्ही इथं खाली उतरतोय आमच्या रूमवर जायला आता. मी हायकोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी. मी हायकोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी. लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी चला गप्पारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी. वेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी चला गप्पारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी. चल गप्पारू आयली ही हिरो कर बाजार. गाई तुझ देऊळ साजतई गुल्लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उरवू सैताचे महिन्या. गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान ग आई तुझं देऊळ. काजळ लावून आले मी आज असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला या साज दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. क्लोज आता वाईट मानवरती ओके राईट फोटो काढतो. शांताबाई की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने. शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजते हैं कि जैसे झम 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 झम. तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर.
गोड गालामध्ये हसती मी समोर दिसताना खरं सांगतो राव माझ्या मामाची पोर खरं सांगतो राव माझ्या मामाची पोर एक नंबर दिसते साडीवर एक नंबर दिसते साडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर आमच्या बायान छंद घेतला रे आमच्या बायान छंद घेतला आमच्या बायान छंद घेतला रे आमच्या बायान छंद घेतला आमच्या बायान छंद घेतला रे आमच्या बायान छंद घेतला आमच्या बायान छंद घेतला कारल्याची डोंगरी